पुणे शहर म्हटलं की फिरण्यासाठी शनिवारवाडा, सारसबाग, दगडूशेठ गणपती, तुळशीबाग अशीच नावं हमखास डोळ्यासमोर येतात. पण शिवाजीनगर पुणे शहराच्या मधोमध एक अतिशय प्राचीनकालीन आणि सुंदर लेणी असून या लेणीचा उल्लेख चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आपण बोलत आहोत पुणे इथल्या पाताळेश्वर लेणीबद्दल. हे मंदिर जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे अगदी शहराच्या मधोमध आहे. प्रवेशद्वारामधून आतमध्ये येताच समोर एक विशालकाय वडाचं झाड पाहायला मिळतं. शहराच्या मधोमध असून सुद्धा आतमध्ये खूप शांत आणि पीसफुल वातावरण आहे. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठीही हे ठिकाण अगदी सुंदर आहे. या मंदिराला पांचाळेश्वर किंवा भांबुर्डे मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर 8व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. फक्त एकाच विशालकाय बासाल्ट नावाच्या दगडात कोरण्यात आलेलं हे मंदिर आहे. भगवान शंकरांच्या 1008 नावांपैकी असलेलं पाताळेश्वर हे एक नाव मंदिराला देण्यात आलं. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा 6वा महाराजा पहिला अमोघ वर्ष याने त्याच्या काळात इ. 8च्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवलं. राष्ट्रकूट कालखंडातील वेरूळ लेण्या आणि या लेणींमध्ये बरेचसे साम्य आढळते. पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे. हा मंडप मूळ खडकापासून कापून नंदी मंदिर म्हणून राखण्यात आला. छताला आधार देण्यासाठी परिघाला 12 आणि आतून 4 अशा प्रकारे 16 खांब उभारले आहेत. सध्या इथे दगड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करायला बंदी आहे. पौराणिक कथांनुसार पांडवांनी वनवासात असताना आश्रयासाठी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिल्याचे दिसते. असे म्हटले जाते की राजकीय उलथापालथीमुळे राजाश्रय कमी झाला आणि मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच 3 गर्भगृहे आढळतात. त्यातील मधल्या गर्भगृहात आहे शिवलिंग, डाव्या गर्भगृहात आहे गणेशजी तर उजव्या गर्भगृहात आहे मां पार्वती. या मंदिरात असलेल्या मूळ मूर्ती हरवल्या आहेत. 19व्या शतकाच्या मध्यपूर्वी इथे पार्वती आणि गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली. याआधी इथे ब्रह्मदेव आणि विष्णूची मूर्ती असण्याची शक्यता सांगितली जाते. गर्भगृहाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्गही आहे. इकडे जाताना एक मारुतीची मूर्ती तसेच मुख्य मंदिराच्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्याही मूर्त्या आहेत. अर्थातच या मूर्त्यांची स्थापना नंतर केली गेली असावी. गर्भगृहाच्या बाजूने जो प्रदक्षिणा मार्ग आहे तिकडून पाठीमागे गेल्यानंतर मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्यांचे काम केलेले आढळते. पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दक्षिणा दिल्याचेही उल्लेख आहेत. भिंतीवर कोरली गेलेली काही शिल्पे झिजल्यामुळे ओळखू येत नाहीत. भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक 26 मे इ. 1909 च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. असंही सांगितलं जातं की या मंदिराच्या संग्रहालयात ठेवलेल्या तांदळावर 5000 अक्षरं लिहिलेली आहेत. या दुर्मिळ मंदिराचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान आहे. मंदिरात बसायला बरीचशी जागा आहे जिथे बसून तुम्ही मनन चिंतन करू शकता, ध्यान करू शकता. जे कोणीही माझ्यासारखे शिवभक्त आहेत किंवा नाहीतही त्यांनीही या मंदिराला नक्की भेट द्या. भक्ती नाही तरी आत्मीय शांतता तरी तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओबद्दल तुमची काय मतं आहेत हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, पाताळेश्वरपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे, चतुशृंगी मंदिर. सेनापती बापट रस्त्यावर असणाऱ्या टेकडीवर हे मंदिर आहे. लोककथेनुसार दुर्लभ शेठ पितांबर दास महाजन नावाचे एक श्रीमंत व्यापारी होते. ते दर चैत्र पौर्णिमेला नाशिकच्या वणी येथे सप्तशृंगीला दर्शनासाठी जात असत. उतरत्या वयात सप्तशृंगीच्या दर्शनासाठी वणीला जाणे त्यांना अवघड होऊ लागले. भक्ताची ही व्यथा जाणून घेऊन देवी त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांना पुण्याच्या वायव्य दिशेला असणाऱ्या एका जागेकडे नेले. स्वप्नात दिलेल्या जागेवर त्या व्यापाऱ्याला देवीची स्वयंभू मूर्ती मिळाली. म्हणून 1786 साली त्यांनी तिथे एक मंदिर बांधून देवीची प्रतिष्ठापना केली. मुख्य गाभाऱ्याकडे पोहोचण्याच्या आधी डावीकडे एक गणेश मंदिर आहे, ज्याच्या गाभाऱ्यावर अष्टविनायकाच्या लहान मूर्ती आहेत. मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे इथून आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. हे मंदिर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. मंदिराला जवळपास 200 पायऱ्या आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या थोडंसं अलीकडे लक्ष्मी मातेचे एक छोटंसं मंदिर आहे. यासोबतच दुर्गा आणि सप्तशृंगीच्याही मूर्ती आहेत. आणि हा आहे मुख्य गाभारा.
सध्या इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, पण तरीही तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. मुख्य गाभाऱ्याच्या समोरच एक यज्ञकुंडही आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातून खालचा परिसर असा काहीसा दिसतो. जर तुम्ही पुण्यात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. थँक्यू.